वाह, कधी येणार म्हणलं की लवकरच. In the guys, in the last lecture, we discussed about the type of solution, true solution, collateral solution and suspension. ह्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं मुलांनो, राईट आहे ना. आता ह्याच्यामध्ये जाऊयात मुलांनो. कोलाइडल पार्ट, कोलाइड नावाचा पार्ट बघतो आपण. कोलाइड नावाचा पार्ट बघतोय. कोलाइड मध्ये दोन गोष्टी आहेत रे मुलांनो. कोलाइड मध्ये किती आहेत रे मुलांनो? दोन गोष्टी आहेत रे गाईज. एक आहे, पहिली गोष्टीचं नाव आहे, सगळ्यांनी लक्ष द्या, सगळ्यांनी प्रेझेंट राहावा. पहिल्या गोष्टीचं नाव आहे डिस्पर्स्ड फेज. पहिल्या गोष्टीचं नाव काय आहे? डिस्पर्स्ड फेज. आणि दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे डिस्पर्शन. दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे डिस्पर्शन मीडियम. कोलाइड मध्ये दोन मीडियम, दोन पार्ट असतात रे मुलांनो. कोलाइडचे ना दोन फेजेस असतात म्हणलं तर चालेल. पहिल्या फेजचं नाव आहे, दोन वर्ड येतात म्हणा की थोडक्यात. एक आहे डिस्पर्स्ड फेज आणि दुसरा आहे डिस्पर्शन मीडियम. तर कमेंट मध्ये टाकायचं आहे डिस्पर्स्ड फेज आणि कमेंट मध्ये टाकायचं आहे डिस्पर्शन मीडियम. खूप महत्वाचे वर्ड आहेत. अजून 4 दिवस सरफेस केमिस्ट्रीला लागणार आहे. डिस्पर्स्ड, DISPERSED, डिस्पर्स्ड फेज. कमेंट टाका डिस्पर्स्ड फेज. आणि दुसरी कमेंट आहे मुलांनो डिस्पर्शन मीडियम. व्हेरी गुड. डिस्पर्स्ड फेज का असते रे मुलांनो? हा ह्याची जे क्वांटिटी असते ना मुलांनो, हा स्मॉल अमाऊंट मध्ये असतो. कसल्या अमाऊंट मध्ये असतो रे मुलांनो? स्मॉल अमाऊंट मध्ये असतो. स्मॉल अमाऊंट मध्ये असतो. आणि डिस्पर्शन मीडियम कसं असतं रे मुलांनो? कोलाइड बनवण्यासाठी डिस्पर्स फेज हे स्मॉल अमाऊंट मध्ये असते आणि डिस्पर्शन मीडियम हे कसं असेल? लार्ज अमाऊंट मध्ये असेल. लार्ज अमाऊंट मध्ये. क्लिअर आहे का रे गाईस? एवढीच डेफिनेशन लक्षात ठेवायचं. एवढीच डेफिनेशन लक्षात ठेवायचं. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच लक्षात ठेवायचं नाही. क्लिअर? डिस्पर्स फेज हा स्मॉल अमाऊंट मध्ये असतो कोलाइड बनवण्यासाठी. म्हणजेच कोलाइड कसे बनतात रे मुलांनो? बघा, डिस्पर्स फेज आणि डिस्पर्स मीडियम असतात मुलांनो, बरोबर का? चला चला, नवीन पार्ट आहे. होप सो हा पार्ट कळला असेल. चला नवीन पॉइंट चालू करतोय. होप सो सगळे मुलं आले असतील. जे नवीन मुलं जॉईन झाले त्यांनी माझ्यावरती खूप चांगलं केले, बरोबर ना? लेट जे जॉईन होऊन, बरोबर, त्यांच्यासाठी सांगतो मी. डिस्पर्स फेज आणि डिस्पर्स मीडियम या दोघांबद्दल सांगितलं. डिस्पर्स फेज म्हणजे स्मॉल अमाऊंट मध्ये असतात, तर डिस्पर्स मीडियम हे लार्ज अमाऊंट मध्ये असतात. आता मी चालू करतोय एक नवीन क्लासिफिकेशन. मोठा श्वास घ्यायचा आणि इंटरेस्ट तयार करायचा मनामध्ये. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट्स. एक आहे बाबा क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. क्लासिफिकेशन of colloids on the basis of physical state of dispersed phase and dispersion medium. Dispersed phase and dispersion medium. डीपी म्हणजे डेस्कटॉप पिक्चर नाही आणि डीएम म्हणजे दुसरं काही नाही. क्लिअर का गाईस? डीपी म्हणजे डिस्पर्स्ड फेज आणि डीएम म्हणजे डिस्पर्शन मीडियम. फिजिकल स्टेटची एक डब्बा आहे मुलांना आपल्या एनसीईआरटी मध्ये. हा डब्बा खूप महत्वाचा आहे. डब्बा आपल्याला फॉलो करायचा आहे. चलो स्टार्ट टू द डब्बा. डब्बा चालू करायचा का? डब्यामध्ये काय रे मुलांनो? पहिल्यांदा सुरू लिहूयात. मीडियम. डिस्पर्शन मीडियम लिहूयात मुलांनो पहिल्या डब्यामध्ये. काय लिहूयात आपण? पहिल्या डब्यामध्ये लिहूयात डिस्पर्शन मीडियम.
डी आहे बरं का. डिस्पर्शन मीडियम. गुड मॉर्निंग. आणि दुसऱ्या डब्यामध्ये जाऊयात. डिस्पर्स्ड फेज. ना. आणि तिसरा डब्बा जाऊयात मुलांनो. त्या डब्याचं नाव आहे टाइप ऑफ कोलाइड्स. कलर चेंज करतो पेनचा, व्यवस्थित लिहून घ्या. टाइप ऑफ कोलाइड्स. टाइप ऑफ कोलाइड्स. आणि चौथा आहे मुलांनो, ते डेंजरस आहे म्हणून रेड पेन यूज करतो मी. याचे एक्झाम्पल्स बघायचे मुलांनो. ओके ना गाईज. याचे काय बघायचं आहे, एक्झाम्पल बघायचं आहे. पहिले एक्झाम्पल स्टार्ट करूत का रे मुलांनो. आय एम टेकिंग पहिला पॉइंट गाईज. डिस्पर्शन मीडियम किती असतात रे मुलांनो. बघा बरं काय, 1 2 आणि 3 घेतो. मीडियम 3 प्रकारचे असतात. एक आहे सॉलिड, दुसरा आहे लिक्विड, आणि तिसरा आहे गॅस. हे 3 समजले का रे मुलांनो. तिघाबद्दलच डिस्कस करायचं आपल्याला सध्या, बरोबर का. डिस्पर्स्ड मीडियम किती असतील, सॉलिड लिक्विड गॅस असतील. डिस्पर्शन फेज हे परमेंटेशन कॉम्बिनेशन आहे मुलांनो. याच्यामध्ये पहिल्या सुरू फेज आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा आहे. सगळ्यामध्ये एकच टाकणार होता आपण, ती आहे मुलांनो डिस्पर्स फेज. काय घ्यायचं आहे रे मुलांनो, तिघामध्ये पण सॉलिड घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, सॉलिड सॉलिड आणि सॉलिड. डिस्पर्शन फेज काय घेतलं मी, सॉलिड घेतलं. मोठा डब्बा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का. डिस्पर्शन मीडियम काय काय घेतलं, सॉलिड लिक्विड गॅस घेतलं. आणि डिस्पर्स फेज फक्त सॉलिड स्टेट घेतली. म्हणजे डिस्पर्शन मीडियम मध्ये डिस्पर्शन फेज टाकल्यानंतर, म्हणजे सॉलिड मध्ये सॉलिड टाकल्यानंतर काय बनतं रे, टाइप ऑफ कोलाइड्स कसा बनतो. त्या टाइप ऑफ कोलाइड्सचं नाव आहे मुलांनो सॉलिड सोल. सॉलिड सोल म्हणतात. म्हणजेच व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॉलिड सोल. इथे लिहितो मिनिंग, डब्बा नंतर क्लिअर करता येईल. सॉलिड सोल म्हणजे काय, सॉलिड सोल म्हणजे काय, त्याच्यामध्ये डिस्पर्स फेज आणि डिस्पर्स मीडियम. आणि डिस्पर्स मीडियम काय काय आहेत, सॉलिड प्लस सॉलिड आहेत. फॉर्मेशन ऑफ सॉलिड सोल. हा पॉइंट क्लिअर झाला का. पॉइंट क्लिअर झाला का. डिस्पर फेज पण सॉलिड आणि डिस्पर्शन मीडियम पण सॉलिड आहे. आणि टाइप ऑफ कोलाइड कोणतं भेटतं, सॉलिड सोल. एक्झाम्पल देतो मुलांनो. जे एनसीईआरटी मध्ये एक्झाम्पल दिले तेच एक्झाम्पल घेतो मी. याच एक्झाम्पल लिहितोय मी. एक एक लाईन महत्वाची आहे. एक्झाम्पल पुन्हा पुढे जातोय मी. एक्झाम्पल आहे सम कलर्ड ग्लासेस. सम कलर्ड ग्लासेस. सम कलर्ड ग्लासेस कसे बनतात रे मुलांनो. सम कलर्ड ग्लासेस हे एक्झाम्पल आहे. सम कलर्ड ग्लासेस कसे बनतात, त्यामध्ये ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट टाकतात, मेटल टाकतात. सॉलिड मध्ये सॉलिड मिक्स केली की कलर्ड ग्लास बनतो. हे त्याचं मिनिंग झाली मुलांनो. पहिली स्टेटमेंट कळली का. व्हेन द डिस्पर्शन मीडियम इज सॉलिड and disperse phase is solid, type of colloid is a solid sol, and its example is some colored glasses. रंगीत रंगीत चष्मे वगैरे याचे एक्झाम्पल्स आहेत मुलांनो. चष्मे घालता ना, काला चष्मा वगैरे असतो बघा, गाणे वगैरे बघितलं असाल तुम्ही, काला निळा पिवळा, क्लिअर ना. तसं हे पहिली स्टेटमेंट एकदम व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या.
आता काय करायचं रे मुलांनो, नवीन एक्झाम्पल कडे चला. आता काय रे मुलांनो, डिस्पर्शन मीडियम लिक्विड आहे आणि डिस्पर्स फेज हे सॉलिड आहे. वा, ओमनी चष्मा टाकला मला. हा सॉलिड लिक्विड मध्ये टाकला मुलांनो. काय केला मी? सॉलिड लिक्विड टाकला आणि ते टाइप ऑफ कोलाइड बनतं मुलांनो. त्या टाइप ऑफ कोलाइडचं नाव काय रे मुलांनो? ज्या वेळेस सॉलिड लिक्विड मध्ये टाकतात त्या टाइपच्या कोलाइडचं नाव आहे सोल. त्या टाइपच्या कोलाइडचं नाव काय? सोल. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? कोण कोण आहे ऍब्सेंट? कोण कोण आहे बघू द्या बरं मला एकदा ऍब्सेंट कोण कोण आहे बघू द्या मला लेक्चर्सला. क्लिअर आहे? आहेत आपले मॅक्झिमम पोरं मधून आहेत, प्रेझेंट आहेत. क्लिअर आहे मुलांनो? ओके 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 गाइस, क्लिअर? क्लिअर ना? हा, म्हणजेच काय झालं, डिस्पर्स्ड फेज सॉलिड आहे आणि डिस्पर्शन मीडियम जर काय असेल, लिक्विड असेल. म्हणजे लिक्विड मध्ये काय टाकलं? सॉलिड टाकलं. तर टाइप्स ऑफ कोलाइडचं नाव काय आहे? सोल आहे मुलांनो. काय आहे? सोल आहे. याचे एक्झाम्पल्स काय काय तरी मुलांनो? याचे एक्झाम्पल्स बघा मुलांनो, इम्पॉर्टंट आहेत. पेंट आहे मुलांनो, पेंट. सगळे पेंट्स याचे एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये सेल फ्लुइड आहे. सेल फ्लुइड हे फक्त नोट डाऊन करा, एक्झाम्पल्स लिहून घ्या. सेल फ्लुइड आहे. पेंट मध्ये ना सॉलिड टाकतात ना लिक्विड मध्ये, सॉलिड टाकतात ना लिक्विड मध्ये. हे पेंट हे एक्झाम्पल्स आहेत, एनसीईआरटीचे एक्झाम्पल्स आहेत. हे नोट डाऊन करून घ्या. क्लिअर आहे? हा 2 पॉइंट क्लिअर झाला गाईस. शाला मूव्ह टू द थर्ड पॉइंट गाईस. शाला मूव्ह टू द थर्ड पॉइंट. आता काय करायचं मुलांनो? लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आता डिस्पर्स फेज, तिसरी फेज बघा मुलांनो. डिस्पर्शन मीडियम काय आहे? गॅस आहे. गॅस मध्ये काय टाकायचं आपल्याला? सॉलिड टाकायचं मुलांनो. गॅस मध्ये काय झालंय? सेल फ्लुइड म्हणजे बॉडी मधले, आपल्या बायोलॉजी मधले सेल. मोटारीचे सेल नाही किंवा आपल्या बॅटरीचे सेल नाहीत. सायटोप्लाझम, हे प्लाझम, ते प्लाझम, राईट ना? क्लिअर का गाइस? ओके ओके, क्लिअर गाइस? डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्स मीडियम, राईट गाइस? हा, आता सॉलिड सोल, नुसता सोल. आता एअर मध्ये सॉलिड आहेत मुलांनो. एअर मध्ये काय आहेत? एअर मध्ये सॉलिड आहेत. आणि त्या सोलला काय म्हणतात मुलांनो? बघा, जे सॉलिड मध्ये, एअर मध्ये सॉलिड आहे म्हणजे हे हवा आहे, हवेमध्ये एक धूळ गेली, बरोबर का? त्यालाच काय म्हणतात? त्या सोलचं नाव काय रे मुलांनो? डस्ट गेलं. हवेमध्ये काय गेली? डस्ट गेली. म्हणजे हवेमध्ये म्हणजेच काय झालं? डिस्पर्स मीडियम काय झाला? गॅस झाला. आणि जे डस्ट पार्टिकल आहेत ते सॉलिड स्टेट मध्ये आहेत, बरोबर का? त्यालाच म्हणतात डिस्पर्स फेज. तर ह्याला ह्या टाइपच्या कोलाइड्सला काय म्हणतात? एरोसोल म्हणतात. एरो म्हणजे एअर आणि एरोसोल. कळलं का रे मुलांनो? त्या कोलाइडला काय म्हणतात? एरोसोल म्हणतात. आणि याचे एक्झाम्पल्स काय ते बघा मुलांनो. दॅट एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट आहे स्मोक. दुसरं आहे डस्ट. दुसरं काय आहे? डस्ट. म्हणजे डिस्पर्शन मीडियम मध्ये, गॅस मध्ये धुरळा गेला, त्या टाइपच्या कोलाइड्स होतात. ते जे धुरळा असतील त्या धुरळ्याला काय म्हणतात? एरोसोल म्हणतात. इट्स वन काइंड ऑफ कोलाइडल सोल्युशन. त्या कोलाइडलच्या सोल्युशनचं नाव काय मुलांनो? एरोसोल. वाटोळ आली समजा गावाकड, तर तिथं म्हणायचं नाही आपण, अरे बाबा आई वाटोळ आली, तर बाबा आईला काय म्हणायचं?
आई पप्पा एरोसोल आला, एरोसोल तयार झाला म्हणायचं. काय म्हणायचं? एरोसोल तयार झाला. हे आमच्या सरांनी सांगितलं होतं, पाटील सरांनी. काय तयार झाला? एरोसोल तयार झाला. क्लिअर गाईज? सॉलिड सॉलिड, सॉलिड सोल, सॉलिड लिक्विड, सोल गॅस, सॉलिड एरोसोल. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? कमेंट टाका. इथपर्यंत क्लिअर आहे का रे पोरांनो? कमेंट टाका रे. आळस नका करू रे बालाजी. सगळ्यांच्या कमेंट आल्या पाहिजेत. व्हेरी गुड. आता इथून काय करायचं? रेष मारायची. आपले अभिषेक इथून अशी रेष मारत, आपले अभिषेक आहेत ना आपल्या क्लासमधले, अशी रेष मारत. आपण पण रेष मारूया. ठीक आहे? रेष मारली. ठीक आहे ना? आता आपण जाऊयात चौथ्या पॉइंट कडे. आणि फोर्थ पॉइंट आहे, आता डिस्पर्शन मीडियम. काय घेतलं मुलांना? इथं पुन्हा एकदा सॉलिड लिक्विड गॅस घ्यायचं. काय करायचं? पुन्हा एकदा सॉलिड. 5वा नंबर घेऊयात लिक्विड. आणि 6वा नंबर घेऊयात गॅस. पुन्हा एकदा गॅस करायचं. इथं फक्त सॉलिड ऍड केलं होतं ना आपण. आता काय करायचं? ऍड. आता सगळ्यामध्ये ऍड काय करायचं? लिक्विड ऍड करायचं. काय करायचं रे मुलांना? ऍड. सगळ्यामध्ये ऍड लिक्विड करायचं. ह्याच्यामध्ये काय टाकायचं रे मुलांनो? ह्याच्यामध्ये टाकायचं लिक्विड. ह्याच्यामध्ये ऍड काय करायचं? लिक्विड मध्ये लिक्विड. आणि गॅस मध्ये काय टाकायचं रे पुन्हा रे मुलांनो? लिक्विड. लय सोपं करून सांगतो रे पोरांनो, मुद्दामहून खूप सोपं करून सांगतो पोरांनो. कळलं का रे? काहीच क्लिअर झालं का? इथपर्यंत ओके आहे का? काय केलं? आता डिस्पर्शन मीडियम, सॉलिड लिक्विड गॅस. पुन्हा एकदा फक्त काय करायचं? डिस्पर्शन मीडियम मध्ये सॉलिड लिक्विड गॅस. पहिल्या डिस्पर्स फेज काय केलं? फक्त सॉलिड सॉलिड सॉलिड. आता काय करूयात? लिक्विड लिक्विड लिक्विड. क्लिअर? लिक्विड लिक्विड लिक्विड. आता लिक्विड मध्ये सॉलिड टाकायचं. डिस्पर्स फेज आहे म्हणजे नेमकं काय आहे? हा डिस्पर्स फेज म्हणजे नेमकं मुलांनो, इथं रेड पेन लिहितो. हा कशा अमाऊंट मध्ये असतो? स्मॉल अमाऊंट मध्ये असतो. अमाऊंट कसा आहे? स्मॉल आहे. आणि डिस्पर्स मीडियम कसा असतो मुलांनो? लार्ज अमाऊंट मध्ये असतो. कसा असतो? लार्ज अमाऊंट मध्ये असतो. हाच फरक आहे. क्लिअर आहे ना? फरक आहे, हाच फरक आहे. आता म्हणा ना तुम्ही मला की सर इथे तर झाले ना सर. काय? हे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे लिक्विड कशामध्ये? सॉलिड जास्त प्रमाणात आहे. सॉलिड किती प्रमाणात आहे? जास्त प्रमाणामध्ये आहे. लिक्विड कमी आहे. तर काय बनतं बघा मुलांना? जास्त सॉलिड घ्या आणि मध्ये कमी लिक्विड टाका. काय बनतं रे मुलांनो? इथं बनतं कोलगेट. घ्या कोलगेट. पांढऱ्या कलरचं असतं का? जेल. जेल असतं का? जेल बनतं जेल. क्लिअर आहे का रे मुलांनो? त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत बघा. याला काय म्हणतात? जेल म्हणतात. व्हेन द डिस्पर्शन मीडियम इज. जेल म्हणजे काय? जेल बद्दल सांगतो ऐका. जेल म्हणजे काय रे मुलांनो? डिस्पर्शन मीडियम सॉलिड असेल आणि डिस्पर्शन फेज लिक्विड असेल तर ते काय होतं रे मुलांनो? जेल होतं. जेल. क्लिअर आहे का? डिस्पर्शन फेज मीडियम सॉलिड मध्ये थोडस लिक्विड टाका, जेल बनतं. काय बनतं? जेल बनतं. त्याचे एक्झाम्पल एनसीईआरटी मधले आहेत मुलांनो, ते लक्षात ठेवा आणि पुढे चला. त्याचे एक्झाम्पल्स काय काय बघा मुलांनो. जेलचे आहे चीज. ते चीज म्हणजे ती वेगळी चीज नाही. गाणं आहे ना चीजचं. चीज. बटर माहिती आहे का? बटर. चीज, बटर. जेलीज. हे सगळे एक्झाम्पल कुणाचे आहेत रे मुलांनो?
जेलचे एक्झाम्पल्स आहेत. चीज बटर जेलीज. 3 एक्झाम्पल्स ऑफ जेल. डोक्यात बिनवून ठेवायचं आहे. चीज बडी है मस्त मस्त. क्लिअर गाईज. तर आशुतोष ना एक कमेंट टाकलाय, तू चीज बडी है मस्त मस्त. वा, कमेंट टाकतात पोरं चीज. ते चीज लक्षात राहील आपल्या पोरांना, हे चीज लक्षात राहते. काय कास ना, जेल एक्झाम्पल कुणाचं आहे? चीजचं आहे. एवढं चीज करा, चीजचं तीच करा. ठीक आहे, हरकत नाही. क्लिअर. आता नेक्स्ट पॉइंट आहे मुलांनो. क्लिअर झालं का रे पोरांनो? 4th पॉइंट क्लिअर झाला. आता जाऊयात लिक्विड में लिक्विड. क्या है भाई? लिक्विड में लिक्विड. लिक्विड में लिक्विड. क्या हाल है भाई? लिक्विड में लिक्विड. सच काइंड ऑफ कोलाइडल टाइप इज कॉल्ड एज इमल्शन. काय म्हणतात रे मुलांनो? इमल्शन म्हणतात. लिक्विड मध्ये लिक्विडला काय म्हणतात? इमल्शन. लक्षात ठेवा, पोराला येत नाहीये. इमल्शन. इमल्शनचे एक्झाम्पल काय काय रे मुलांनो? मिल्क, नंतर आहे हेअर क्रीम. हेअर क्रीम केस लावायची क्रीम असते, बरोबर. हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे लिक्विड असतं ना, लिक्विड मध्ये लिक्विडला काय म्हणतात? इमल्शन म्हणतात मुलांनो. इमल्शन म्हणतात. पॉइंट क्लिअर झाला. लिक्विड डिस्पर्स फेज आणि डिस्पर्स मीडियम काय असेल? लिक्विड लिक्विड असेल तर त्याला म्हणतात इमल्शन. कमेंट मध्ये टाका इमल्शन. कमेंट आल्या पाहिजे सगळ्यांच्या इमल्शन. काही जणांच्या कमेंटच येत नाहीत. काही जणांच्या कमेंटच येत नाहीत. वाह 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 वाह. इमल्शन कमेंट येत नाहीत रे. व्हेरी गुड. इमल्शन म्हणजे काय असतं रे? लिक्विड लिक्विड. इमल्शन काय असतं? लिक्विड लिक्विड. क्लिअर आहे? चालू मूड. नेक्स्ट पॉइंट गाइस. नेक्स्ट पॉइंट इज ऐका रे मुलांनो, एकदम व्यवस्थितपणे सांगतो, ऐका. कान देऊन ऐका, बरोबर ना? आणि ध्यान देऊन ऐका. आता काय करायचंय? आता डिस्पर्स फेज गॅस आहे पोरांनो. डिस्पर्स फेज काय आहे? डिस्पर्स फेज हा लिक्विड आहे, लिक्विड आहे डिस्पर्स फेज. आणि डिस्पर्स मीडियम काय आहे? गॅस आहे मुलांनो, गॅस आहे. तर त्याला काय म्हणतात रे मुलांनो? लिक्विड गॅस. त्याला तेच म्हणतात, बरोबर का? लिक्विड गॅस याला काय म्हणतात रे मुलांनो? त्याला एरोसोलच म्हणतात मुलांनो. काय म्हणतात? एरोसोलच म्हणतात. लिक्विड गॅस असेल तर एरोसोल. बोथ सॉलिड मध्ये गॅस असेल तर पण एरोसोल म्हणतात. आणि हवेमध्ये पार्टिकल असतील, स्मोक असेल, त्याला एरोसोलच म्हणतात. आणि हवेमध्ये पाणी असेल तर त्याला एरोसोलच म्हणतात. त्याला काय म्हणतात रे मुलांनो? एरोसोल म्हणतात. एरोसोल म्हणजे काय आहे? हवेमध्ये. इकडे बघा, एरोसोल म्हणजे काय सांगतो. काय रे पॉइंट? नेमकं पॉइंट एरोसोल. कसं कसं आहे? एअर मध्ये डस्ट असेल ते पण एरोसोलच आहे. एअर मध्ये वॉटर असेल ते पण एरोसोलच आहे. पॉइंट क्लिअर झाला का? पॉइंट क्लिअर झाला का? त्याला एरोसोलच म्हणतात. त्याला काय म्हणतात? एरोसोलच म्हणतात. लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतात? एरोसोलच म्हणतात. पॉइंट क्लिअर झाला.
एरोसोल गाईज, आणि एरोसोलचं एक्झाम्पल असंच. एरोसोलचं एक्झाम्पल काय रे मुलांनो, घ्या. जर इकडे बघा मुलांनो, लक्षात ठेवा, हवेमध्ये जर काही धूळ असेल तर त्याला डस्ट म्हणलं, तर त्याला वाटोळ असते बघा. वाटोळ आले की एरोसोल बनतं. आणि हिवाळ्यामध्ये धुकं पडतं. काय पडतं रे मुलांनो? धुकं पडतं, बरोबर का? त्या धुक्याला पण एरोसोलच म्हणतात. तर काय म्हणायचं? हे फॉग, ठीक आहे, मिस्ट, फॉग, मिस्ट. आणि नंतरच आहे मुलांनो फॉग, मिस्ट आणि क्लाउड. फॉग, मिस्ट आणि क्लाउड. हे काय आहेत? एरोसोल आहेत. टोटल एरोसोलचे एक्झाम्पल किती पाहिले आपण? 5 पाहिले. 2 इथं आहेत, स्मोक आणि डस्ट. स्मोक आणि डस्ट मध्ये सॉलिड मध्ये गॅस असतो, आणि एरोसोल मध्ये, लिक्विड मध्ये, गॅस मध्ये फॉग, मिस्ट आणि क्लाउड आहे. तर मिस्ट म्हणजे काय आहे? मिस्ट म्हणजेच काय? धुके रे मुलांनो. मिस्ट म्हणजे काय? धुके. काय? मिस्ट म्हणजे धुके असतात ना, हिवाळ्यामध्ये धुके वगैरे पडतं. टेबल क्लिअर होतो का रे गाईज? टेबल क्लिअर होतोय का? आता अजून पुन्हा 2 आहेत. डिस्पर्स्ड मीडियम. इथपर्यंत झाला असेल सांगा. इथपर्यंत झाला असेल तर सांगा. अजून 2 बसवायचे आपल्याला. किती बसवायचे? 2 बसवायचे. एवढं आपल्याकडे जागा कमी आहे. हो, झालं. वाह वाह वाह, क्लिअर झालं. आता डिस्पर्स मीडियम. आता आपण काय ओढतो रे मुलांनो? याच्यानंतर ओढायची रेष. अशी रेष कोण ओढतं? अभिषेक ओढतो. अशी रेष, अभिषेक सारखी अशी काय ओढायची? रेष ओढायची मुलांनो, रेष ओढायची. थोडस इथं एक्झाम्पलला थोडस त्रास होईल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. आपला अभिषेक अशीच रेष ओढतो. झाले की पॉइंट झाले की रेष ओढतो असं, ठीक आहे ना? हा, इथपर्यंत क्लिअर आहे. आता जाऊयात 7व्या पॉइंट कडे. पॉइंट नंबर 7. ओके ना? पॉइंट नंबर 7 इथं घेऊयात सॉलिड, आणि पॉइंट नंबर 8 घेऊयात मुलांनो. इथं 8 घेतो, आणि सॉलिड, लिक्विड, गॅस मध्ये गॅस नसतं. सॉलिड, लिक्विड, फक्त इथे लिक्विडच करतो, गॅस जाऊ देत, ठीक आहे ना? आता इथं डिस्पर्शन मीडियम काय असेल? सॉलिड संपले. सॉलिड हे संपलं. 3 सॉलिड संपले. लिक्विड 3 पण संपले. आता डिस्पर्शन फेज काय असेल रे मुलांनो? गॅस असेल. काय असेल? गॅस असेल. हा पण गॅस असेल, आणि हा पण गॅस असेल. क्लिअर आहे का रे मुलांनो? यस ना? टेबल कसा वाटतंय? बरं वाटतंय का? लर्न करायचं आहे, विसरायचं नाही. प्रश्न येतात त्याच्यावरून. गॅस मध्ये सॉलिड. सॉलिड मध्ये गॅस असेल तर काय असतं? सॉलिड मध्ये गॅस असेल तर काय असतं? सॉलिड मध्ये गॅस असेल तर काय असतं रे मुलांनो? सॉलिड मध्ये गॅस असेल तर काय असतं? सॉलिड मध्ये सॉलिड सोल असतं मुलांनो. बघा, हे लक्षात ठेवा. सॉलिड सोल. वा, सॉलिड सोल आहे. कसला सोल आहे? सॉलिड सोल आहे, ठीक आहे. याचे एक्झाम्पल्स काय काय तरी मुलांनो? एक्झाम्पल आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून मी असं थोडस लिहितोय, कारण आपल्याला ह्या स्लाइड वरती सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या. त्यासाठी मी पेनचा कलर हा चेंज करतो. नोट डाऊन करून घ्या. सॉलिड सोल मध्ये फोम रबर म्हणलं तर चालेल. कसलं रे मुलांनो? फोम रबर. फोम रबर, बरोबर का? फोमचा रबर मुलांनो. त्यामध्ये काय असतात? त्या सॉलिड मध्ये गॅस असतात बघा मुलांनो. फोम रबर, ठीक आहे. आणि आता काय रे मुलांनो? गॅस हा
लिक्विड मध्ये टाकल्यानंतर काय बनतो, पुन्हा एकदा तेच एक्झाम्पल आहे, फोम म्हणतो. मग त्याला फोम म्हणतात मुलांना. काय म्हणतात, याचं नाव काय आहे, फोम आहे. आणि याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत मुलांनो, याचं सोप, एकच मिनिट आहे, त्याचं स्पेस कमी आहे मुलांना. याचं लास्ट एक्झाम्पल घेतो, सोप लॅदर. सोप लॅदर, सोप लॅदर, बरोबर का. आणि असे बरेचसे क्रीम्स वगैरे असतात, ते लक्षात ठेवायचं असतात. हे अशा टाईपचा एक ना मुलांनो, हे सगळे नोट डाऊन करून घ्या. त्याच्यामध्ये डिस्पर्शन फेज काय असतं, डिस्पर्शन मीडियम काय असतं, स्क्रीनशॉट घ्या. खूप छानपैकी लिहिले पोरांनो, बरोबर का. खूप छानपैकी लिहिले. खूप थोडस एकदा तुम्ही स्वतः एकदा प्रॅक्टिस करा, बरोबर का. थोडस इमर्शन करा. असे तीन तीनला लर्न करा. तीनची रेश करा, लर्न करा. लर्न केल्यानंतर डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा, बरोबर का. डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा मुलांनो. होप सो इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. कळलं का, कळलं असेल तर कमेंट टाका. पॉईंट आपला हा संपलेला आहे. म्हणजेच काय झालं, फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्स फेज आणि डिस्पर्स मीडियम. बऱ्यापैकी पॉईंट समजला असेल. काही एक्झाम्पल्स आहेत, थोडंसं लर्न करा तुम्ही पण, एनर्जी द्या, थोडीशी वेळ द्यायला, व्यवस्थित कागदावरती लिहून घ्या, प्रॅक्टिस करा. तीनला घ्या, नंतर ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण हे सगळे एनसीईआरटीचे लाईन्स आहेत. एनसीईआरटीची लाईन ही खूप महत्वाची असते. वेळ द्या, अवघड नाही हे. Shall I move to the next point, guys? Shall I move to the next point? The next point is classification of colloid on the basis of nature of interaction between the dispersion phase and dispersion medium. Next point चे नाव काय रे मुलांनो? Next point आहे classification of colloid on the basis of interaction between the dispersion phase and dispersion medium. व्यवस्थित लिहितो मुलांनो. तुम्हाला थोडस फास्ट का बोललो, थोडस इंग्लिश बोला वाटलं, बोललो थोडं इंग्लिश, बरोबर का. आता तशी आपली मराठीच असते, पण इंग्लिश बोलायचा मूड होता, थोडं इंग्लिश लईच बोलू वाटलं तर म्हणून बोलून घेतलं रे पोरांनो, है ना. थोडस इंग्लिश बोलावं लागतं मध्ये मध्ये, नाही तर म्हणतील सगळं मराठी मीडियम चालेल काहीच, बरोबर का. चला माईक चालू, माईक मात्र चालू, आपलं माईक कोणतं चालू, प्रेम आहे भयंकर माईक. आपले शाकी बाई आहे ना बाई, तब्येत ठीक नाही रे पोराची. चला आता हा कितीवर मुलांनो क्लासिफिकेशन, पुन्हा एकदा नवीन क्लासिफिकेशन आहे. पॉइंटचं नाव आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ colloids on the basis of nature of interaction between the dispersed phase and dispersion medium. क्लिअर. डिस्पर्स्ड फेज, अरे काहीच नाही मुलांनो, याचे दोन टाईप आहेत पोरांनो, एकदम साधारण गावठी लँग्वेज मध्ये लय मोठी इंग्लिश लिहिली मी. याचे दोन फेज आहेत. कशावरती रे मुलांनो, याची एवढी मिनिंग काय झाली, एवढं जो लिहिलंय तुम्हाला डिप्लोमॅटिक, काहीच नाही. डीपी डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियमच्या, सॉरी डिस्पर्शन एमपी का लिहिले मी, डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शन मीडियमचे इंटरॅक्शन बद्दलच आहे. कसं आहे, या दोघांच्या इंटरॅक्शन बद्दलच आहे. जर तर ह्याचे ठीक आहे मुलांनो, हे लिहून घ्या हेडिंग. ह्याचे दोन टाईप आहेत, मी दोन टाईप लिहिणार आहे फटाफट ना. एका मिनिटामध्ये आपली मीटिंग संपेल. मीटिंग संपल्यानंतर तुरंत ह्याच्या टाईप्स बद्दल सांगणार आहे, आळस करायचं नाही, दुसरी मीटिंग पण मी घेणार आहे.
आज नेटवर्क चांगलं चालतंय, मनसोक्त लेक्चर घेऊ द्या मला. इथपर्यंत समजलं असेल तर कमेंट टाका. तुम्हाला काही समजलं नसेल तर